तर सरपंच हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे, यातील PSI पाटीलला देखील सहआरोपी करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली। तर सर्वच आरोपींवर 302 गुन्हा लावा, एकालाही सोडू नका असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत। या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं। माझं मत आहे PI पाटीलला सहआरोपी केलं पाहिजे या प्रकरणामधला। महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे। खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये, 302 लावा। नंबर 1 चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला सोडू नका। आणि ह्या 3 टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत, 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या। 6 आरोपी 100-150 जणांची टोळी, लय मोठी नाही लाभार्थी टोळी ही, मग तर जेर बंद करा लवकर।